ठिकाणी आम्हाला प्रथम शिवसाई गोंडा प्रीमियर लीगचे पर्व पहिलेचे मालिकावीर ज्याने आम्हाला सहकार्य केलं सन्मान्य श्री शांताराम तळेकर पुढे असतील त्याने या ठिकाणी आपल्या स्टेजवर येण्याची कृपा करावी. शांताराम तळेकर मी विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. शांताराम तळेकर. धन्यवाद काका आपण या ठिकाणी उपस्थित राहून ज्या आम्हाला पर्व पहिलेचे आम्हाला सहकार्य केलं त्याला आम्ही आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा अशी मी अपेक्षा बाळगतो. दोन चेंडू 3 धाव. तीन चेंडू 4 धाव. खूप सुंदर असा झेल पकडलेला आहे सुफियान सवेद यांनी. परत खरंच खूपच सुंदर झेल पकडलाय. डेड बॉल. चार चेंडू 4 धावा. सकाळी 2 चेंडू शिल्लक सुफी. आता पुन्हा सवेर मारा करताना अरुण चेंडू सोबत 1 धाव. धावसंख्येत 5. 4 चेंडू 5 धावा. सुंदर समानला पटकन त्यावरती तोडी धाव घेऊन धावसंख्येत 6. 5 चेंडू 6 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील रोहन. आता मात्र कृपया चित्त झालेले सुमित आंबेकर संघातर्फे दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक सुमित आंबेकर यांचे सामना करतील सतीश. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सुमित आंबेकर सामना करतील सतीश पाटील. सुंदर असा मारला फटका अंड्यावरती चोटी घालून एक चेंडू 8 धावा. पंच म्हणून कामगिरी पाहत आपले सर्वांचे राष्ट्रीय बाळकृष्ण नामवर त्यांना साथ देत आहेत कैलासगिरी भोला. दुसरा चेंडू सुमित आंबेकर यांचा सुंदर असा मारला फटका प्रहार परंतु त्यावरती एकही धाव. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बंटी यांचा टोळक्या ब्रदर्स. तिसरा चेंडू सुमित यांचा सामना करतील लालजी पासी. आता मात्र हाणामारी त्यावरती मात्र पंचांची डाग घेतला मात्र ती डाग फेटाळून लावलेली आहे. धावसंख्येत झालेली आहे 9. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुमित आंबेकर यांची. सुंदर असा मारला फटका त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण मात्र वाचू शकले नाही. एक धावसंख्या 10. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करतील लालजी पासी. सुंदर असा मारला फटका मात्र 1 धाव घोषित. धावसंख्येत 11.
जगातील शेवटचा चेंडू सामना करतील लालजी पासी. आता मात्र म्हणाला सुंदर क्षेत्ररक्षण आम्हाला मात्र कसल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अमर शर्मा यांचं. पहिला चेंडू आणि त्यावरती मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमर शर्मा. साईराज मुंडकर मात्र त्रिपुरा चित्त झालेले आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल साईराज मुंडकर यांची. आवड घंटा करायला आंबो आंबो नाव काय सुमित हा बोला ना. फोन केला नाही तुम्हाला. हा हा बोलले तुमच्याशी ना. एक मिनिट लाईन त्यांच्याशी बोल ना. हॅलो हॅलो अरे बोल ना त्यांच्याशी. बोलून घे ना. अरे बोल ना त्यांच्याशी. हॅलो काय आता फोन करतोय. 14 धावा झाले आतापर्यंत. 4 चेंडू 14 धावा. 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा मारलेला घनगती प्रहार मात्र त्या चौका रोखू शकले नाही सुमित आंबेकर. परत एक गणराती प्रहार, गदा प्रहार म्हणावा लागेल, भीम प्रहार म्हणावा लागेल. वसंत खर्सेकर यांचा गणगणाती प्रहार. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारला चेंडू मात्र आता मात्र बाद झालेले आहेत. गावचित्त झालेले आहेत. वसंत खर्सेकर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. अमर 18 तुम लोग खेलो ना. तीन और क्या ना क्या फील्डिंग ए साइड ला रे. परत चला ओनर इकडे बघ. क्या लोग के पास जाए, लोग के पास जाना बोला नीता बुक केलाय. बोला राजू को फोन किया ऊपर ऐसे खाली कर बोल. बाकी ले लेके तो डाल दूंगा याद रख. फिर मैं खेला नहीं है तेरे लिए बस. विजयासाठी 19 धावाचं लक्ष्य. शिवसाई किंग्स साठी 19 धावाचं लक्ष्य. 36 पहिली ओरडा कटा आहे सतीश आणि बंटी सुमित बघा आपल्यासाठी काय करतो. पहिला चेंडू वाईट घोषित.
पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वंडी. संघाची धावसंख्या झाली आहे 2. एक चेंडू 2 धावा. अरे बिच्चू सुमित आउट झालेला आहे. संघाला मोठा धक्का बसतोय सुमित आउट होण्याने. आता त्यांची जागा घेण्यासाठी आले अमर शर्मा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. निल्या तो वाढायचं झाड तोड दे. चौकट बनव त्याला बॉक्स. खूप जोरात षटकार. वंडी वंडी. हो सर आपला पोर काय जाऊ द्या ना. 4 चेंडू 3 धावा. चांगला कमबॅक केलाय सतीश यांनी. घाबरले आई दोन्ही बॉल लागला तर लवडं लागतील. मारतो तसा आंबट त्यांची गाल सुटतील. सकाळी कॉलेजला नाही जाणार रे. संघाची धावसंख्या झाली आहे 3 रन. 4 चेंडू 3 रन. विजयासाठी बॉल. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू. आणि अमर शर्माने 6 मारून आउट झाले आहे. कोई बात नाही टेन्शन मत ले. संघाची धावसंख्या झाली आहे 3 रन. आम्ही सब ऐसे खेलेगा फाइनल में ना. आया तो काय नाही. संघाचं दुसरं षटक घेऊन आहे सुमित विश्वकर्मा. आणि नवीन फलंदाज येतो ऋतिक गोवळकर. बघूया आपल्या संघासाठी जिंकण्यास मदत करतायत का. बेटा खास बेटा 35 किलो. पहिला चेंडू मस्त मस्त रे. वाईट चेंडू टाक. और 2-3 लगता ही. वही बेंचो वही उधर ही प्रॉब्लम है. एक धाव. साईराज मोडकर. आणि हा चांगला खेळलेला पण परंतु 1 रन. सहा रन झालेले आहे. दोन रन. जोशी. बॉल 8 रन झालेले आहे. बॉलिंग 4 चेंडू 8 धावा. षटकातला शेवटचा चेंडू. 9 रन झालेले आहेत.
दो 4-13 निर्णय कळवतील अंपायर, तुम्ही भांडण्याचा प्रयत्न करू नका. पंच काय ते निर्णय देतील, तुम्ही वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. शिवसाई किंग तेवढे चांगले खेळणार, अंपायर निर्णय देतील. वनडे वो बैनर है म्हणजे पत्र पे जाता था, लेकिन बॉल मारा था ना. एक धाव घोषित केली आहे अंपायरने. वो दोनों तीनों तो डर रहे थे. ये बॉल 10 रन झालेले आहे. जिंकायसाठी शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आले तर शिवसाई किंग्स विजयी होतील. शिवसाई किंग्स साठी बॅटिंग साठी 9 रनाची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. बघूया हा सामना कोण जिंकतोय. दोन्ही बलाढ्य संघ एक धाव घोषित, 5 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला ऋतिक गोळकर. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. परंतु काय करू शकला नाही. 4 चेंडू 8 धावा. समीर कुळेकर येत आहेत बॅटिंग साठी. पनवेल मधून आले आहेत ते. त्यांचा भाव त्यांना मार्गदर्शन करत आहे. तीन चेंडू 8 धावा. परंतु षटकार मारून आउट झालेला आहे समीर कुळेकर. 2 चेंडू 8 धावा. सुफियान सय्यद इंदिरानगर मधून रहिवासी. बघूया आपल्या संघासाठी 2 चौकाराची गरज आहे. जर त्यांनी 2 चौकार मारले तर त्यांना योगेश बाबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. परंतु त्यांनी षटकार मारून आउट झालेला आहे. एक चेंडू 8 धावा. शिवसाई सुपर किंग्स यांनी सामना जिंकला असा घोषित करायला काही हरकत नाही. शिवसाई किंग्स हे विजयी झाले. शिवसाई सुपर किंग्स हे विजयी झाले आहेत. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पराभूत संघ शिवसाई किंग्स त्यांनाही पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होणार आहेत. आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. खूप छान खेळलात, खूप छान. आपल्या संघासाठी आपल्या गोविंदासाठी पुढच्या वर्षी असंच खेळा.